ते अतिशय चांगले विषय घेत असतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कानावर मंत्री म्हणून प्रत्येकाच्या टाकत असतात। त्यांनाही कल्पना आहे की एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय वाईट आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून दरवाढ झाली नव्हती। खरं तर त्या दरम्यान डिझेलचे दर वाढले, त्याचबरोबर पेट्रोलचे दर वाढलेत, तुमचे टायरचे दर वाढलेत, कामगारांच्या ज्या पगार होते ते पगार वाढले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दरवाढ ही अपरिहार्य होती, पण काही वर्षापासून ती झाली नव्हती। त्यामुळे आमच्या प्रधान सचिवांनी जे त्यांना 1998 साली 68(2) नुसार जी परमिशन मिळालेली आहे त्या परमिशनचा आधार घेऊन त्यांनी 23 तारखेला दुपारी 4 वाजता ती दरवाढ केली आणि 24 तारखेला मध्यरात्रीपासून ती लागू केली। त्यामुळे परिवहन सेवेचं जे नुकसान दर दिवसाचं 3 कोटी रुपये होत होतं ते आता कुठेतरी त्याला लगाम लागेल। संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये एसटीची जी भाडेवाढ झाली आहे त्याबद्दल आता आक्रोश सुद्धा व्यक्त केला जातोय।